आणि एलके स्पोर्टचे दोन्ही फलंदाज मैदानामध्ये. आणि संपूर्ण स्पर्धेसाठी अंपायर म्हणून लाभलेत ऋषभ फरागडे व श्रीधर जासूद. आणि ऑनलाईन स्कोरिंगची धुरा सांभाळतोय स्वयं. हा वारणेतून फक्त समाजाचे टुर्नामेंट आहे म्हणून ऑनलाईन स्कोरिंग करण्यासाठी येतोय. नरेंद्र मित्राने यो गिड्डा कोण जाते कपिल जाते पाणी पाणी करते तुम्हीच. आणि एसके स्पोर्टची पहिली जोडी मैदानामध्ये कपिल दाते व नरेंद्र मेत्तर. आणि मिरगे ग्रुपकडून पहिले षटक घेऊन येतोय संघाचा अनुभवी गोलंदाज दयानंद कांबळे. आणि स्ट्राईक घेतोय नरेंद्र मेत्तर. नॉन स्ट्राईक घेतो कपिल दाते. आणि गोलंदाजी करतोय दयानंद कांबळे. सामन्याला सुरुवात होते. आजच्या दिवसातील शेवटचा सामना आणि लीगचा हा शेवटचा सामना असेल. यानंतर उद्या 2 क्वार्टर फायनल व रविवारी सेमीफायनल व फायनलचे सामने होतील. याची प्रेक्षकांनी नोंद घ्यायची आहे. फुलटा स्लोअरमध्ये चेंडू धडकावला स्क्वेअरच्या दिशेनं. जेल काय होत नाही आणि चेंडू तिथं सरळ सीमारेषेच्या पार 4 धावांसाठी. आणि खातं उघडतं या 4 धावेनं. नरेंद्र मेत्तर सुंदर फटका म्हणावा लागेल स्क्वेअरच्या लक्ष्य दिशेनं. मी मनोज दाते यांचं केपीएलच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय. षटकातील दुसरा चेंडू सामना करतोय नरेंद्र. चांगला चेंडू थोडी मिस अंडरस्टँडिंग म्हणावं लागेल दोन्ही फलंदाजांमध्ये. आणि धावजीची अपील पण पंचांवर कोणताही दबाव नाही. चेंडूचा निर्धाव चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल गजानन चिरमुटे यांचं. आणि चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. एक चौकारानंतर दुसरा चेंडू डॉट टाकतोय तो दयानंद कांबळे. पुन्हा स्लोवर चेंडू धडकावला बॉल बॅकच्या दिशेनं. चेंडू तिथं सरळ एक टप्पा सीमाराच्या पार 4 धावांसाठी. आणि थोडंसं मागडं षटक म्हणावं लागेल. सलग 2 चौकार लगावतोय नरेंद्र मेत्तर. आणि धावसंख्या पोहोचते ती 8 या धावसंख्येवर. चांगली फटकेबाजी म्हणावी लागेल नरेंद्र मित्राच्या बॅटमधून. पुन्हा स्लोवर चेंडू स्क्वेअरच्या दिशेने तडकावला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण स्क्वेअरचं. आणि यावर एक धावसंख्या वाढून होती 9. षटकातील 2 चेंडू येणं बाकी. सामना करतोय कपिल दाते. चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल. आणि एक चोरटी धाव दोन्ही फलंदाजांमध्ये. निलेश कवडे कुठे असतील त्यांनी मंगेश ढवळे यांच्याशी संपर्क साधायचा आहे. निलेश कवडे. आणि पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू सामना करतोय नरेंद्र. धावसंख्या पोहोचते 10. पुन्हा स्लोवर चेंडू धडकवायचा होता
पण बॅटमध्ये काय येत नाही. चेंडू जातो सरळ सुनील तुरुंबेकर यांच्या हातामध्ये आणि एक षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 10. बिनबाद 10. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल एलसीबी स्पोर्ट्स कडून. आणि वैयक्तिक पहिलं व संघाचं दुसरं षटक घेऊन येतोय एक अनुभवी गोलंदाज सुनील तुरुंबेकर. एक अष्टपैलू खेळाडू सुनील तुरुंबेकर सामना करतोय कपिल दाते. पहिला स्लोवर मध्ये चेंडू बॅटची कट लागत होते तो सरळ स्वप्नील होगडे यांच्या हातात आणि कपिल दाते हा जेलबादून परतोय. स्वप्नील होगडे याचं सुंदर असं झेल म्हणावं लागेल. 3-4दा चेंडू हातातून उडला होता पण त्यांनी शेवटी झेल धरला आणि कपिल दाते यांची जागा घेण्यासाठी जातोय संघाचे स्पॉन्सर विजय नाकील. पहिल्या चेंडूवर पहिले यश मिळते सुनील तुरुंबेकर याला. विजय नाकील पुढील फलंदाज आणि सुनीलचा सामना करतोय नरेंद्र मेहतर. 10 या धावसंख्येवर पहिला गडी बाद होतोय. स्लोवर मध्ये चेंडू सरळ सोडून दिला विकेट किपरच्या हातामध्ये. चेंडू जातो निर्धाव. धावसंख्या स्थिर आणि उद्योगपती मासाळकांत गावडे यांचं मैदानामध्ये सहर्ष स्वागत. स्लोवर मध्ये चेंडू धडकावला आहे. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली स्वतः स्पॉन्सर प्रवीण मेरगे आणि दुसरा धक्का पोहोचतोय एलके स्पोर्ट्सला नरेंद्र मेहतर यांच्या रूपानं आणि सुंदर जन म्हणावं लागेल संघ मालक प्रवीण मेरगे यांचं. आणि दहा या धावसंख्येवर दुसरा गडी बाद होतोय आणि आता जाणारा फलंदाज विजय कडोलकर. आणि हा सामना असेल करो या मरो. षटकातील चौथा चेंडू पुन्हा स्लोवर चेंडू धडकावलाय मेळावच्या दिशेनं क्षेत्ररक्षक प्रवीण मिरगे यांच्या हातामध्ये. तोपर्यंत एक धाव पूर्ण. धावसंख्या होती 11. 2 गड्यांच्या मोबदल्यात. षटकातील शेवटचा चेंडू सामना करतोय विजय कडोलकर. स्लोवर मध्ये चेंडू ऑफसाईडला तडकावला आहे. मिस बिल्डिंग म्हणावी लागेल 2 फलंदाजांमध्ये आणि चेंडू होते तो सरळ सीमारेषा पार 4 धावांसाठी. कपिल निप्पाने व स्वप्नील होगडे यांची थोडीशी मिसफिल्डिंग म्हणावी लागेल आणि चेंडू जातो सरळ सीमारेषा पार 4 धावांसाठी. आणि 2 एक आहे पहिले विकेट डॉट विकेट परत 1 आणि 4 झाले. षटकातील शेवटचा चेंडू आणि धावसंख्या पोहोचते ती 15. या चौकाराबरोबर धावसंख्या पोहोचते ती 15. 2 गड्यांच्या मोबदल्यात आणि विजय कडोलकर पहिला चौकार लगावतोय. स्लोवर मध्ये चेंडू एक धाव डिक्लर आणि षटक संपते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती 16. 2 गड्यांच्या मोबदल्यात. एक चांगलं षटक म्हणावं लागेल सुनील तुरुंबेकर यांचं. या षटकात 2 गडी बाद करतोय आणि हा सामना दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्वाचा. जो संघ हा सामना जिंकेल तो सरळ क्वार्टर फायनलसाठी प्रवेश करेल.
थोडा रन रेटचा इश्यू आहे तो ते क्लिअर करतीलच. आणि वैयक्तिक दुसरं व संघाचं तिसरं षटक घेऊन येतोय दयानंद कांबळे आणि त्याचा सामना करतोय विजय नाकील. चांगला चेंडू तितक्या चांगल्या पद्धतीने ढकलून काढलाय. चेंडूचा तिथं सरळ एक धाव डिक्लेअर मध्ये आणि धावसंख्या पोहोचते ती 17. स्लोवर पद्धत चेंडू धोकाला स्क्वेअरच्या दिशेनं जोपर्यंत चेंडू जात नाही तोपर्यंत एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेसाठी जाण्याचा प्रयत्न पण चांगला थ्रो म्हणावं लागेल योगेश ढवळे यांच्याकडून आणि यावर एक धावसंख्या पोहोचते ती 18 या धावसंख्येवर. एलके स्पोर्टच्या डावातील हे तिसरं षटक. तिसऱ्या षटकातील 2 चेंडू टाकून झालेत. दरम्यान तिसरा चेंडू सामना करतोय विजय कडोकर. स्लोवर मध्ये चेंडू जेल फळ चुकतोय दयानंद कांबळे याच्यात रूप आणि विजय कडोकरला जीवदान मिळतंय. चांगला चेंडू म्हणावं लागेल स्लोवर पद्धतीचा चेंडू बॅट्समनला निरसा काही कळलेलं नाही. पुन्हा स्लोवर पद्धतीचा चेंडू स्वीप मारण्याचा प्रयत्न पण चेंडू काय बॅटमध्ये येत नाही. चेंडूवरती सरळ निर्धाव. धावसंख्या आहे ती 18. षटकातील 4 चेंडू टाकून झालेत. 2 चेंडूंचा खेळ बाकी. सामना करतोय विजय. पुन्हा स्लोवर पद्धतीचा चेंडू थोडासा लेकटर पद्धतीचा चेंडू बॅट्समॅनचा निरसा काही कळालेला नाही. चेंडूवरती सरळ विकेट किपर गजानन चिरमुडे यांच्या हातामध्ये. थोडासा ब्लॉक बद्दल चेंडू सुंदर असं षटक म्हणावं लागेल दयानंद कांबळे यांचं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती 18 या धावसंख्येवर. एक सुंदर षटक म्हणावं लागेल दयानंद कांबळे यांचं. बघूया चौथं षटक कोण घेऊन येतंय. एलके स्पोर्टची धावसंख्या आहे ती 3 षटकांच्या समाप्तीनंतर 18. 2 गड्यांच्या मोबदल्यात. व गोलंदाजीसाठी येतोय सागर लिपारे. वैयक्तिक पहिलं व संघाचं 4थं षटक घेऊन येतोय. त्याचा सामना करतोय विजय कडोलकर. सामना करतील विजय नाकील. स्वीप पद्धतीचा फटका सरळ सागर टकले यांच्या हातामध्ये. 2 धाव घेण्याचा प्रयत्न पण चांगला थ्रो म्हणावा लागेल सागर टकले यांच्याकडून. यावर एक धावसंख्या वाढून पोहोचते ती 19 या धावसंख्येवर. स्लोवर पद्धत चेंडू धडकवला स्क्वेअरच्या दिशेनं आणि जेल सुटतोय योगेश ढवळे यांच्याकडून. यावर एक धाव पूर्ण. धावसंख्या पोहोचते ती 20 आणि विजय कडोकर याला दुसरं जीवदान मिळतंय.
बघूया या दोन जीवदानाचा कसा फायदा उठतोय. चांगला चेंडू तितकं चांगल्या पद्धतीने पटका लागवलाय. चेंडू हवेत आहे आणि चेंडू तिथं सरळ 6 धावेला. चांगला प्रयत्न म्हणावा लागेल प्रवीण मेरगे यांचा. आणि यात 6 धावे बरोबर धावसंख्या पोहोचते 26. एक सुंदर असं फटका म्हणावा लागेल विजय नाकील यांच्या बॅटमधून. संघासाठी अत्यंत महत्वाचा फटका. सुंदर फटका परत लगावला कव्हरच्या डोक्यावरून. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी जाण्याचा प्रयत्न आणि या 2 धावा पूर्ण. थोडीशी मिसबिल्डिंग म्हणावं लागेल. 3 क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतायत आणि थोडीशी मिसबिल्डिंग पुन्हा आणि या 3 धावा पूर्ण. थोडस ताळमेळमध्ये बिघाड होतोय आणि या 3 धावा ऑफटमच्या थोडासा बाहेर आणि पंचांचा वाईटचा इशारा. ही अवांतर धावसंख्या पोहोचते ती 30 या धावसंख्येवर. थोडस मागडं षटक म्हणावं लागेल सागरलेपर्यंत. चांगला चेंडू तितक्या चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. चेंडू तिथं सरळ स्क्वेअरच्या दिशेनं. एक धाव पूर्ण. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल आणि धावसंख्या पोहोचते ती 31 या धावसंख्येवर. 2 गाड्यांच्या मोबदल्यात. चेंडू फडकवायचा होता. चेंडू तिथं सरळ एक धाव डिक्लेअर मध्ये. चार षटकांच्या समाप्तीनंतर धाव पोहोचते ती 32 या धावसंख्येवर. 2 गाड्यांच्या मोबदल्यात. आणि वैयक्तिक पहिलं व संघाचं 5वं षटक घेऊन होतोय संघाचा कर्णधार नितीन बुगड आणि त्याचा सामना करतील विजय कडुलकर. विजय कडुलकर आपण स्ट्राईकवर जाल. वैयक्तिक पहिलं व संघाचं 5वं षटक घेऊन होते संघाचा कर्णधार नितीन बुगड. सामना करतील विजय नाकील विजय कडुलकर. चांगला फटका. चेंडू हवेत आहे आणि चेंडू जातो तो सरळ सागल टाकले यांच्या हातामध्ये आणि विजय कडुलकर हा झेलबाद होऊन परततोय. एलगे स्पोर्टला मिळालेला हा 3रा धक्का आणि सुंदर झेल म्हणावं लागेल सागल टाकले यांच्याकडून. आणि 2 जीवदानानंतर विजय कडुलकर हा पुन्हा झेलबाद होऊन परततोय आणि त्याची जागा घेण्यासाठी जातोय एक अष्टपैलू खेळाडू अनिकेत बुचडे.
फुलटॉपमध्ये चेंडू चेंडू तर लगावलाय चेंडू तिथं सरळ एक टप्पा सीमा पार 4 धावांसाठी थोडासा चेंडू बघायचा आहे चेंडू दुसरा द्यायचा आहे आणि या 4 धावेवर धावसंख्या वाढून होती ती 36 3 गड्यांच्या मोबदल्यात आउट होणारे फलंदाज नरेंद्र मेहतर कपिल दाते व विजय कडोकर हे 3 बाद झालेले फलंदाज आणि सध्या स्ट्राईकवर असलेले फलंदाज विजय नाकील आणि नॉन स्ट्राईक फलंदाज अमित बुचडे शॉर्ट पिच चेंडू चेंडू धरकवला ऑफच्या दिशेनं आणि चेंडू तिथं सरळ एक टप्पा सीमा पार 4 धावांसाठी आणि सलग 2 चौकार लगावतोय विजय नाकील एक सुंदर अशी फलंदाजी म्हणावी लागेल थोडंसं महागडं षटक पहिल्या चेंडूवर बाद करण्यात यश आलं होतं पण त्यानंतर सलग 2 चेंडूवर 2 चौकार लगावतोय विजय नाकील चेंडू द्यायचा आहे आणि चेंडू तडकवायचा होता आणि बाईची एक धाव डिक्लर आणि हॅट्रिक चुकते चौकारांची सलग 3 चौकारासाठी हाऊळ ग्रुप ऑफ टेक्सटाईल यांच्याकडून रोख 777 रुपयाचं पारितोषिक पुन्हा स्लोवर मध्ये चेंडू ऑफचे बाहेर होता थोडासा मिसअंडरस्टँडिंग म्हणावं लागेल रनिंग मध्ये आणि धावजीत होण्याचा प्रयत्न पण चेंडू स्टंपवर लागत नाही आणि या षटकातील शेवटचा चेंडू सामना करतोय अमित बुचडे चांगला चेंडू तितक्या चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय मिडविकेटच्या दिशेनं एक धाव पूर्ण आणि 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती 43 आणि 2 मिनिटांचा जलपानासाठी ब्रेक
पुन्हा सामन्याला सुरुवात होते. वैयक्तिक पहिलं व संघाचं 6वं षटक घेऊन होतोय गजानन चिरमुटे आणि त्याचा सामना करतील अमित बुचडे. धावसंख्या आहे ती गजानन चिरमुटे 43 नव धावसंख्या आहे ती 5 षटकानंतर 43. 3 गड्यांच्या मोबदल्यात पुलटॉलमध्ये चेंडू चेंडू अगोदर सरळ शरीरावर आणि यावर एक लेग बाईकची धाव. चेंडू तडकवायचा होता पण बॅटमध्ये काही येत नाही. एक अवांतर धाव आणि धावसंख्या पोहोचते ती 44. चांगला चेंडू पोल करून चेंडू तडकावतोय. यावर एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेसाठी जात आहेत आणि या 2 धावा पूर्ण. चांगला फटका म्हणावा लागेल विजय नाकील यांच्या बॅटमधून. आपल्या संघासाठी महत्वाची अशी महत्वपूर्ण अशी फलंदाजी करत असताना चांगला चेंडू तिथे चांगल्या पद्धतीने खेळून काढण्याचा प्रयत्न आणि धावशीचा प्रयत्न पण थ्रो चुकतोय. यावर एक धाव पूर्ण. लेग बाईची धाव आणि धावसंख्या पोहोचते ती 47 धावसंख्येवर. चांगला फटका कवच्या डोक्यावरून. यावर एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेकडे जात आहेत आणि यावर 2 धाव पूर्ण आणि धावसंख्या पोहोचते ती 49. 3 गड्यांच्या मोबदल्यात चांगला फटका म्हणावा लागेल. स्क्वेअरच्या दिशेने चेंडू हवेत आहे आणि जेल पकडतोय तो नितीन बुगड संघाचा कर्णधार आणि एक अत्यंत महत्वाची विकेट पडते एलके स्पोर्टची आणि अमित बुजडे हा जेलबाजून परततोय आणि त्याची जागा घेण्यासाठी जातोय एलके स्पोर्टचा कर्णधार पंकज डंबाळ. कालच्या सामन्यात त्यांनी तुफानी फलंदाजी केली होती. 7 षटकाराला गावले होते. ते पण आमच्याच बरोबर षटकातील शेवटचा चेंडू सामना करतील विजय नाकील. धावसंख्या पोहोचती 49. 4 गड्यांच्या मोबदल्यात थोडा लेग स्टंपच्या बाहेर आणि पंचांचा अवंतर धावेचा इशारा. धावसंख्या पोहोचती 50 आणि एलके स्पोर्टच्या 50 धावा पूर्ण. चांगला तडकवला होता पण चेंडू फसतोय. विकेट किपरही फसतोय आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते 50. आणि आता गोलंदाजीसाठी येतोय सागर टाकले. वैयक्तिक पहिलं व संघाचं 7वं षटक घेऊन येतोय आणि त्याचा सामना करतोय संघाचा कर्णधार पंकज डंबाळ. काल याने उत्तुंग असे 7 षटकार लगावले होते. बघूया आज यांच्या बॅटमधून काय करामत होते. सागर टू पंकज दोन्ही अनुभवी. चांगला चेंडू पण लेग स्टंपच्या खूपच बाहेर आणि पंचांचा अवंतर धावेचा इशारा. पुन्हा लेग स्टंपच्या बाहेर आणि पंचांचा अवंतर धावेचा इशारा आणि गुड किपिंग म्हणावे लागेल गजानन चिरमुटे यांची. एक चांगलं
संघासाठी योगदान. पुन्हा चांगला चेंडू ढकलतोय मिडविकेटच्या दिशेनं. चांगलं क्षेत्ररक्षण सागर लिपार यांचं, माफ करा शुभम सातपुते यांचं. आणि आता स्ट्राईकवर असलेला फलंदाज विजय नाकील. धावसंख्या पोहोचती 53. 4 गड्यांच्या मोबदल्यात चेंडू तडकवायचा होता, पण चेंडू काही बॅटमध्ये येत नाही. चांगली विकेट किपिंग म्हणावी लागेल गजानन चिरमुडे यांची. चांगला फटका कव्हर्स मधून ढकललेला आहे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या जरी जाण्याचा प्रयत्न, पण यावर एकच धाव. आणि आता स्ट्राईकवर असलेला फलंदाज पंकज डंबाळ, एक अनुभवी गोलंदाज विरुद्ध एक अनुभवी फलंदाज. चांगला चेंडू का नीट सगळं कळलेला नाही. चेंडू जाते निर्धाव. धावसंख्या पोहोचते 54. पुढच्या पद्धती चेंडू ढकलतो सर्व मिडऑफच्या दिशेनं. थोडीशी मिसफिल्डिंग म्हणावी लागेल सागर लिपार यांच्याकडून. आणि यावर 2 धावा पूर्ण. धावसंख्या पोहोचते 56. षटकातील शेवटचा चेंडू सामना करतोय पंकज. चांगला चेंडू तितक्या चांगल्या पद्धतीने ढकलून काढलाय मिडविकेटच्या दिशेनं. यावर एक धाव. धावसंख्या पोहोचते 57. 7 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते 57. 4 गड्यांच्या मोबदल्यात. आणि पुढील षटक हे पॉवर प्ले षटक असेल. मी दोन्ही फलंदाजांना विनंती करतोय की त्याने विकेटच्या साईडून पळायचं आहे, अन्यथा आपल्या डावातील 5 धावा कमी करण्यात येतील. पंचांनी याची नोंद घ्यायची आहे. आणि 8वं षटक हे पॉवर प्ले असेल. या षटकात फक्त 3 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर राहू शकतात. आणि 8वं षटक घेऊन येतो संघाचा कर्णधार नितीन बोगड. आणि फलंदाजी करतोय तो एलके स्पोर्टचा कर्णधार पंकज डंबाळ. कर्णधार तू कर्णधार. थोडा आखूड टप्प्याचा चेंडू तडकावतो. चेंडू हवेत आहे आणि चेंडू तुझं सरळ सीमा रेषेच्या पार 6 धावांसाठी. आणि या षटकासाठी अविका सिक्युअर इन्व्हेस्टमेंट यांच्याकडून रोख 100 रुपयाचं पारितोषिक. थोडासा चेंडू बघायचा आहे. जॉर्डन आदित्य उबाळे जर चेंडू बघायचा आहे. आलेला आहे. आणि धावसंख्या पोहोचते 63 या धावसंख्येवर. पहिल्या चेंडूवर खणखणीत असा षटकार लगावतोय तो पंकज डंबाळ. दुसरा चेंडू तडकवायचा होता आणि झेल सोडतोय आणि पंकज डंबाळ्याला जीवदान मिळतंय. आणि यावर एक धाव डिक्लर. धावसंख्या पोहोचते 64. एक महत्वाचा झेल सोडतोय. एक चांगल्या फलंदाजाचा झेल सुटतोय. बघूया या जीवदानाचा कसा फायदा उठवतोय. पुन्हा स्लोवर मध्ये चेंडू ऑफ टर्मच्या खूपच बाहेर. पंचांचा वाईटचा इशारा. अनेक अवांतर धाव. अशा 2 धावा. याचबरोबर धावसंख्या पोहोचते 66.
षटकातील 2 चेंडू टाकून झाले आहेत. 4 चेंडूंचा खेळ बाकी. चांगला चेंडू तितक्या चांगल्या पद्धतीने खेळून काढला आहे. पॉईंटच्या दिशेनं चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल कपिल निप्पाणे यांचं. पुन्हा स्लो चेंडू चेंडू हवेत आहे आणि चेंडू सरळ सीमारेषा पार 6 धावांसाठी. चेंडू बघत आहे, चेंडू रोडवरती आहे आणि या षटकातून 2 षटकार लगावतोय तो पंकज डंबाळ. आणि याच षटकारासाठी अविका सिक्युरिटी इन्व्हेस्टमेंट यांच्याकडून लोक 100 रुपयाचं पारितोषिक. चेंडू द्यायचे दुसरा. त्याच्यावरच मॅच जिंकलाय मी. तोच फाटलेला बॉल होता. बॉल 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 कुठला फाटला जरा दाखवू. थांबा थांबा. सुंदर असा चेंडू आणि ऑफटॉपच्या खूपच बाहेर. पंचांचा वाईटचा इशारा आणि याचबरोबर धावसंख्या पोहोचते ती 73. 2 चेंडू षटकातील 2 चेंडू येणं बाकी. स्ट्राईकला असलेला फलंदाज पंकज डंबाळ. चांगला चेंडू तितक्या चांगल्या पद्धतीनं खेळून काढलाय आणि षटकातील शेवटचा चेंडू सामना करतोय पंकज. चांगला चेंडू. यावर एकच धाव. दुसरी धाव काय घेणार नाही पंकज कारण ओव्हरची समाप्ती आणि 8 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती 74. 4 गड्यांच्या मोबदल्यात. आणि आता 9 षटक घेऊन येतोय संघाचा अनुभवी फलंदाज व गोलंदाज सागर टाकले. वैयक्तिक दुसरं व संघाचं 9 षटक घेऊन येतोय आणि त्याला फलंदाजी करतोय संघाचा कर्णधार पंकज डंबाळ. पंकज डंबाळ हा वैयक्तिक चांगला चेंडू. थोडासा उसळी घेणारा चेंडू. चेंडू आलो सरळ शरीरावर. दोन षटकार. चांगला चेंडू तितक्या चांगला चेंडू हवेत आहे. दुर्शक्त रक्षक चेंडू खाली आणि दोन्ही जेल चूक सुटतोय आणि चेंडू तिथं सरळ सीमारेषा पार 4 धावांसाठी. आणि दुसरा झेल सुटतोय पंकज डंबाळ्याचा. पहिला झेल सुटल्यानंतर 1 सिक्सर लगावला होता. आता बघूया काय करतोय पुढील चेंडू. सुंदर असा फटका कवचच्या डोक्यावरून तडकावला आहे. चेंडू तिथे सरळ 2 धाव डिक्लेअर मध्ये. चेंडू बघायचा आहे. चेंडू बघायचा पलीकडे गेलेला आहे योग भवन मध्ये. क्षेत्ररक्षक तुम्ही थांबायचे तिथं. कपिल निप्पाणे आपण थांबायचं तिथंच. शॉर्ट पिच मध्ये चेंडू जाते तो सरळ सीमा पार 6 धावांसाठी. आणि याचबरोबर धावसंख्या वाढून होती ती 86. आणि पंकज डंबाळ हा वैयक्तिक किती आहे रे?
3 षटकार व 1 चौकाराच्या मदतीनं 30 या धावांकर खेळतोय. पुन्हा षटभेदमध्ये चेंडू हवेत आहे आणि चेंडू जातो तो सीमा पार. पंचांचा 4 धावेचा इशारा. चेंडू बघायचा बाहेर. आणि या 4 धावेवर धावसंख्या पोहोचते 90. या षटकातील शेवटचा चेंडू येणं बाकी. चेंडू आलेला आहे. धन्यवाद योगेश ढवळे. 9व्या षटकातील शेवटचा चेंडू. सामना करतो पंकज. ऑफसाईडला ढकलून काढलाय. यावर एकच धाव निश्चित आणि धावसंख्या पोहोचते ती 91. 9 षटकांच्या समाप्तीनंतर एक सन्मानजनक अशी धावसंख्या म्हणावी लागेल एलके स्पोर्टची. आणि 10वं षटक घेऊन येतोय सुनील तुरुंबेकर. वैयक्तिक दुसरं व संघाचं 10वं षटक घेऊन येतोय. आणि पंकज डंबाळाला आपल्या 50 धावसंख्येवर पोहोचण्यासाठी फक्त 15 धावांची गरज आणि संघाची धावसंख्या पोहोचती 91. स्लोवर मध्ये चेंडू हवेत आहे. चेंडू सरळ सीमा पार 6 धावांसाठी. चेंडू जैन मंदिर मध्ये गेलेला आहे वरती. चेंडू द्यायचा दुसरा. चेंडूचे बाउन्सर नाता फातले इथं आलेले नाहीत वाटतं अजून. आणि पहिल्या चेंडूवर पहिलाच षटकार लगावतोय तो पंकज. आणि धावसंख्या पोहोचते ती 97. पुढे चेंडू हवेत आहे आणि चेंडू होतो सरळ प्रवीण मिरगे यांच्या हातामध्ये. आणि पंकज डंबाळ हा वैयक्तिक 41 या धावसंख्येवर जलबाजून परततोय. आणि एक मोठा धक्का म्हणावा लागेल एलके स्पोर्टसाठी. धावसंख्या होती ती 97. आणि आता जाणारा फलंदाज शिवकुमार नंदरगी. षटकातील शेवटचे 4 चेंडू येणं बाकी. आणि आता स्ट्राईकवर आलेला फलंदाज विजय नाकील. वैयक्तिक 27 धावसंख्येवर खेळता येतं विजय नाकील. षटपीमध्ये चेंडू धडकावला आहे कव्हर्स मधून. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल दयानंद कांबळे यांचं. आणि यात 1 धावीवर धावसंख्या वाढून होती ती 98. षटकातील 3 चेंडू येणं बाकी. स्ट्राईकवर आलेला फलंदाज शिवकुमार नंदरगी. चांगला फटका कव्हर्स मधून मारला आहे पण तितकं चांगलं क्षेत्ररक्षण दयानंद कांबळे यांचं. आणि धावसंख्या पोहोचते ती 99. षटकातील 2 चेंडू येणं बाकी. सामना करतील विजय नाकील. चांगला फटका पुढे सरसावण्याचा प्रयत्न पण बॅटमध्ये काही येत नाही. चेंडू स्क्वेअरच्या दिशेनं. यावर 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावीसाठी जात आहेत. आणि याचबरोबर 2 धाव पूर्ण. आणि एलके स्पोर्टची धावसंख्या होती ती 100. या 2 धावावर धावसंख्या पोहोचती 101. आणि एलके स्पोर्टच्या डावातील हे शेवटचा चेंडू. सामना करतील विजय नाकील.
चांगला फटका पॉईंट घेऊन मारलेला आणि चेंडू सरळ सीमा पार 4 धावांसाठी 4 आहे 4. नितीन ट्रान्सफरच्या पलीकडून कसा पण जाऊ दे 4 धावांसाठी आहे. चेंडू बघायचा बाहेरचा कपिल आणि या 4 धावेवर धावसंख्या पोहोचते ती 105. 106 धावांचं लक्ष्य. एलके स्पोर्ट्स प्रथम फलंदाजी करताना 105 ही धावसंख्या झाली आणि 106 धावांचं लक्ष मिरगी ग्रुप या संघासाठी दिलंय. दोन्ही संघासाठी हा अत्यंत महत्त्वाचा सामना. एलके स्पोर्ट्स क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. कर्णधार पंकज डंबाळ आपणास विनंती आहे की ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि पंचांना लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. मी मनोज जाते यांना विनंती करतोय की त्यांनी स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. एलके स्पोर्ट्स कर्णधार पंकज डंबाळ आपणास विनंती आहे क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. मामा पळा लवकर. आणि मिरगी ग्रुपची ओपनिंगची 2 फलंदाज पंचांना विनंती आहे की सामना त्वरित सुरू करून घ्यायचा आहे.
आणि संपूर्ण स्पर्धेसाठी पंच म्हणून लाभलेत ऋषभ फराकटे व श्रीधर जासूद. या दोघांचं सुद्धा मी कमिटीच्या वतीनं सहज स्वागत करतोय. आणि 106 धावांचं लक्ष घेऊन उतरतोय मिरगे ग्रुप. आणि ओपनिंगचे दोन फलंदाज, एक धुवाधार फलंदाज सागल टकले व संघाचा कर्णधार नितीन बुगड हे ओपनिंगचे दोन फलंदाज. आणि गेले की स्पोर्ट्स करून पहिल्या षटक घेऊन देतो रमेश ढेरे आणि त्याचा सामना करतोय संघाचा कर्णधार नितीन बुगड. रमेश ढेरे तो नितीन बुगड. पहिला चेंडू लेग स्क्वेअरच्या दिशेने तरकावला आहे. थोडीशी मिसफिल्डिंग रोहित लेपारे यांच्याकडून आणि यावर एक धाव संघाचं वैयक्तिक खातं उघडत आहे एक या धावेनं. आणि आता स्ट्रायकर असलेला फलंदाज एक धुवाधार फलंदाज सागल टकले रमेश तू सागर. ब्लॉकर बद्दल चेंडू चांगला सन्मान देतोय सागर. सुंदर फटका म्हणावा लागेल स्क्वेअरच्या दिशेने. चेंडू ते सरळ सीमा पार 6 धावांसाठी. आणि सागल टकल्याच्या बॅटमधून निघालेला हा पहिला षटकार. या षटकारासाठी अविका सेक्युरिटी इन्व्हेस्टमेंट यांच्याकडून रोख 100 रुपयाचं पारितोषिक. पुन्हा तरकवलाय चेंडू हवेत आहे आणि चेंडू सरळ 4 धावांसाठी. आणि सागल टकले आपल्या फॉर्म मध्ये सलग 2 चेंडू एक चौकार व एक षटकार लगावतोय आणि धावसंख्या पोहोचते 11 या धावसंख्येवर. आणि थोडंसं मागणं षटक म्हणावं लागेल रमेश ढेरे यांचं. आणि चांगली फटकेबाजी करतोय तो सागल टकले. पुन्हा चांगला चेंडू तरकवत होता पण बॅटची कड लागून तिथं सरळ एक धाव डिक्लेअर मध्ये. आणि धावसंख्या पोहोचते 12 या धावसंख्येवर. षटकातील 2 चेंडू येणं बाकी. माफ करा, 1 चेंडू. शॉर्ट पीरियड मध्ये चेंडू ऑफ साईडला तडकवत होता पण बॅट मध्ये काही येत नाही. चेंडू होते सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते 12. बिन बाद 12. 106 धावांचं टार्गेट आहे मिरगे ग्रुप साठी. आणि पहिल्याच षटकात 12 धावसंख्या येते. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल मिरगे ग्रुपची. आणि दुसरं षटक घेऊन होते तो नरेंद्र मेहतर. वैयक्तिक पहिलं व संघाचं दुसरं षटक घेऊन होतोय. आणि त्याचा सामना करतोय संघाचा कर्णधार नितीन बुगड. शॉर्टपिच मध्ये चेंडू दाखवलाय सरळ स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मध्ये. आणि तितकं चांगलं क्षेत्ररक्षण विजय कडोकर याचं. यावर एक धावसंख्या पोहोचते 13. आणि आता स्ट्राईकला असलेला फलंदाज सागल टकले. मागच्या षटकात एक चौकार व एक षटकार लागावला होता.
स्लोवर मध्ये चेंडू ऑफसाईडला तरकवत होता. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण सुंदरम टेके सरोडचा हा खेळाडू आणि चेंडूवरती निर्धाव. पुन्हा ब्लॉकला बद्दल चेंडू बॅट्समॅनला निर्धाव कळालेला नाही. चेंडूवरती सरळ निर्धाव. एक चांगलं षटक म्हणावं लागेल नरेंद्र याच्याकडून. दोन चेंडू निर्धाव टाकतोय. शॉर्टपिचमध्ये चेंडू चेंडू हवेत आहे आणि जेल सुटतोय आणि एक महत्वाच्या प्लेअरचा जेल सुटतोय. आणि बघूया या जेलचा किती फायदा उठवतोय. एलके स्पोर्टनं हा जेल सोडून आणि बघूया आता या फायदा किती उठवतोय. सागल टाकले षटकातील 2 चेंडू बाकी. स्लोवर मध्ये चेंडू बॅट्समनला तडकावत होता पण बॅट मध्ये काही येत नाही. चेंडूचा निर्धाव. एक सुंदर असं षटक म्हणावं लागेल. या षटकात फक्त 2 धावा आले आहेत. पुन्हा स्लोवर चेंडू चेंडू दाखवला मिड वेगळी दिसेल आणि चेंडू सरळ 4 या धावासाठी. आणि शेवटच्या चेंडूवर चौकार लागवतोय कर्णधार नितीन बुगड आणि याचबरोबर धावसंख्या पोहोचती 18 या धावसंख्येवर. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 106 धावांचं लक्ष मिरगे ग्रुपसाठी 10 षटकात. आणि पहिल्या 2 षटकात 18 धावसंख्या होते मिरगे ग्रुपची. आणि वैयक्तिक दुसरं व संघाचं 3रं षटक माफ करा वैयक्तिक पहिलं व संघाचं 3रं षटक घेऊन येतोय कर्णधार पंकज डंबाळ. आणि स्ट्राईकला फलंदाज असलेला एक धुवाधार फलंदाज सागल टाकले. ही जुगलबंदी बघण्यासारखी. ऑफ्टमच्या खूपच बाहेर आणि पंचांचा वाईटचा इशारा. चांगला फटका ऑफसाईडला तरकावलाय. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल उत्तम दौंडे यांचं. यावर 1 धाव पूर्ण. आणि चेंडू हवेत आहे आणि सुंदर झेल म्हणावे लागेल रमेश ढेरे यांचा. आणि नितीन बुगडा हा झेलबाद होऊन परततोय आणि मिरगे ग्रुपला मिळालेला हा पहिला धक्का. आणि यानंतर येणारा फलंदाज योगेश ढवळे.
चांगला फटका कव्हरच्या मधून, यावर एक धाव पूर्ण. आणि धावसंख्या पोहोचते ती 21 एकीकडेच्या मोबदल्यात. आणि आता स्ट्राईकवर फलंदाज योगेश ढवळे. चेंडू तरकवत होता, बॅट चिकटला होता ते सरळ विकेट किपर याच्या हातामध्ये. आणि दुसरं यश मिळतंय पंकज डंबाळ्याला. आणि योगेशची जागा घेण्यासाठी जातोय गजानन चिरमुटे. या षटकात 2 यश मिळवतो तो पंकज डंबाळ. चांगला चेंडू वाजवतो सरळ शरीरावर. षटकातील शेवटचा चेंडू येणं बाकी. स्ट्रायकर असलेला फलंदाज गजानन चिरमुटे. 106 धावांचं लक्ष आहे मिरगी ग्रुप साठी. चेंडू तडकवत होता पण चेंडू फसतोय. ओव्हरची समाप्ती 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती 21. 3 गड्यांच्या मोबदल्यात. दोन गड्यांच्या मोबदल्यात. आणि चौथं षटक घेऊन होते तो नरेंद्र मेहतर. वैयक्तिक दुसरं व संघाचं चौथं षटक घेऊन येतोय. आणि त्याचा सामना करतोय सागल टकले, एक 2000 फलंदाज. याला विकेटवरती राहणं महत्वाचं. चेंडू तडकवत होता, बॅट मध्ये काही येत नाही. फुलटॉस मध्ये चेंडू तडकवत होता. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण शिवकुमार नंदरगे यांचं. यावर कोणतीही धाव नाही. धावसंख्या स्थिर 21 ही धावसंख्या. पुन्हा षटबिंदूमध्ये चेंडू तडकवत होता पण बॅट मध्ये काही येत नाही. सलग 3 चेंडू निर्धाव टाकतोय तो नरेंद्र मेहतर. पुन्हा तडकवत होता पण बॅट मध्ये काही येत नाही. चेंडू जाते सरळ मिड विकेटच्या दिशेनं. यावर एक धाव पूर्ण. यात 1 धावीवर धावसंख्या पोहोचते 22. मिरगे ग्रुपच्या डावातील हे चौथं षटक चालू आहे. चौथ्या षटकातील शेवटचे 2 चेंडू येणं बाकी. सुंदर झटका बॉल बॅकच्या दिशेनं. चेंडू हवेत आहे. चेंडू होतो सरळ सीमा पार 6 धावांसाठी. आणि गजानन चिरमुटे यांच्या बॅटमध्ये आलेला हा पहिला षटकार. यात 6 धावेनं धावसंख्या पोहोचते 28. आणि षटकातील शेवटचा चेंडू सामना करतो गजानन.
षटपीमध्ये चेंडू चेंडू तडकवला आहे. स्क्वेअरच्या दिशेनं चेंडू हवेत आहे. चेल घेण्याचा प्रयत्न आणि चेंडू होते तो सीमा पार 4 धावांसाठी. आणि शेवटचे 2 चेंडू तो गजानन चिरमुटे एक चौकार एक षटकार लगावतोय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती 32 धावसंख्या. थोडस मी जे मनावर लागेल रोहित लिपार याच्याकडून आणि आज 4 धावा. धावसंख्या पोहोचते ती 4 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात 32 ही धावसंख्या. अजूनही मिरगी ग्रुपला जिंकण्यासाठी 36 चेंडूत 74 धावांची गरज. आणि आता गोलंदाजी आलाय रोहित लिपारे एक डावखुरा गोलंदाज आणि त्याचा सामना करतोय सागल टकले. षटपीमध्ये चेंडू चेंडू धडकवला आहे. चेंडू हवेत आहे आणि चेंडू होते तो सरळ सीमा पार 4 धावांसाठी. आणि या 4 धावांना धावसंख्या पोहोचते ती 36 ही धावसंख्या. आणि हा सामना जिंकायचा असेल तर सागल टाकलेला अशीच फलंदाजी करणं महत्वाचं. पहिल्या चेंडूवर चांगला खणखणीत चौकार लगावतोय तो सागर. षटकातील दुसरा चेंडू पुन्हा षटपीमध्ये चेंडू चेंडू तडकावण्याचा प्रयत्न पण चेंडू हवेत आहे. चेंडू पडतो नो मॅन्स लँड मध्ये. यावर एक धाव पूर्ण आणि चांगला कमबॅक करतोय तो रोहित लिपारे. पहिल्याच चेंडूवर चौकार लागला होता त्यानंतर एक धाव देतोय आणि आता फलंदाजी करतोय गजानन चिरमुटे याने मागच्या षटकात एक चौकार व एक षटकार लागवला होता. चांगला चेंडू षटपीमध्ये चेंडू चेंडू तडकावला आहे. चेंडू हवेत आहे आणि चेंडू जाते सरळ 6 धावांसाठी आणि झेल सुटतोय. विजय कडोगऱ्याच्या हातून हा झेल सुटतोय आणि गजानन चिरमुटे याच्या बॅटमधून निघाला हा दुसरा षटकार. या षटकारासाठी अविका सेक्युर इन्व्हेस्टमेंट यांच्याकडून रोख 100 रुपयाचं पारितोषिक. आणि धावसंख्या वाढून होती ती 43 2 गड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा षटपीमध्ये चेंडू चेंडू तडकवायचा होता. चेंडू होते सरळ विकेट किपर याच्या हातामध्ये आणि षटकातील शेवटचा चेंडू सामना करतोय गजानन. चांगला चेंडू तितकं चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण कपिल दाते याचं. तितका चांगला थ्रो आणि 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती 44 2 गड्यांच्या मोबदल्यात आणि 2 मिनिटांसाठी जलपानाचा ब्रेक.
30 चेंडूत 62 धावांची गरज आहे. 30 चेंडू आणि 62 धावांची गरज. चला आवरायचं लवकर. LK स्पोर्ट्स कर्णधार पंकज डंबाळ लवकर आवरायचं आहे. आणि संघाचं 6वं षटक घेऊन येतोय रमेश ढेरे. वैयक्तिक दुसरं व संघाचं 6वं षटक घेऊन येतोय आणि त्याचा सामना करतोय गजानन. चांगला फटका स्कूल एके दिशेनं. यावर एक धाव पूर्ण आणि याचबरोबर धावसंख्या वाढून होती ती 45. आणि याला स्ट्रायकर असलेला फलंदाज सागल टाकले. शॉर्टपिच चेंडू हवेत आहे आणि चेंडू तिथं सरळ 6 धावांसाठी चांगला प्रयत्न म्हणावा लागेल शिवकुमार नंदरगे यांच्याकडून. आणि याच षटकाराबरोबर धावसंख्या पोहोचते ती 51. आणि सागराच्या बॅटमधून निघालेला हा तिसरा षटकार. पुन्हा तडकावलाय. चेंडू हवेत आहे आणि चेंडू जाते तो सरळ दोन धावांसाठी. अंपायरचा इशारा 2 धावा. आणि याच 2 धावीवर धावसंख्या पोहोचली ती 53. चांगला फटका लगावला होता सागर यांनी. फुलटॉपमध्ये चेंडू हवेत आहे आणि चेंडू जातो सरळ सीमा पार 6 धावांसाठी. आणि रमेश ढेरे याच्या बॅटमधून निघाला हा, माफ करा सागल टाकले याच्या बॅटमधून निघाला हा चौथा खणखणी षटकार. बॉल द्यायचा आहे. आणि याच षटकाराबरोबर धावसंख्या पोहोचते ती 59. आणि चेंडू आलेला आहे. आणि थोडस महागडं षटक म्हणावं लागेल रमेश ढेरे यांचं. या षटकात 2 षटकार लगावतोय सागल टाकले आणि धावसंख्या पोहोचते ती 59. आणि अजूनही 26 चेंडू तर 47 धावांची गरज. पुन्हा तर चेंडू बॅट मध्ये काही येत नाही. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा जात आहेत. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि चांगला थ्रो आणि थोडीच मिस बिल्डिंग. आणि या 3 धावा, 2 धावा आणि 1 डिक्लेअरची धावा, अशा 3 धावा. आणि याचबरोबर धावसंख्या पोहोचते ती 62. षटकातील शेवटचा चेंडू सामना करतोय सागर.
सुंदर ब्लॉकमध्ये चेंडू चेंडू तडकवत होता आणि 6 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती 62. अजूनही जिंकण्यासाठी 24 चेंडू 44 धावांची गरज. 44 चेंडू आणि 24 चेंडू आणि 44 धावांची गरज. आणि 7वं षटक घेऊन येतोय संघाचा कर्णधार पंकज डंबाळ आणि त्याचा सामना करतोय गजानन. चांगला चेंडू तितक्या चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय आणि जे करायला पाहिजे होतं ते गजानन यांनी करून दिलंय. सागर टकले हा फटकेबाजी करतोय, त्याला एक धाव काढून देणं महत्वाचं होतं आणि ते काम हुबेहूब केलंय. आणि आता स्ट्राईकवर आलेला फलंदाज सागर टकले. चेंडू तडकवायचा होता पण बॅट मध्ये काही येत नाही. चेंडू सरळ विकेट किपर यांच्या हातामध्ये. पुढे येऊन सजवण्याचा प्रयत्न आणि फलंदाज एसटीची होऊन परततोय आणि मिरगे ग्रुपला मिळालेला हा मोठा धक्का म्हणावा लागेल सागर टकले याच्या रूपानं. आणि त्याची जागा घेण्यासाठी जातोय सुनील तुरुंबेकर. चांगला ब्लॉकर बद्दल चेंडू स्क्वेअरच्या दिशेने खेळून काढलाय आणि यावर थोडीशी मिस बिल्डिंग म्हणावं लागेल आणि चांगलं बॅकअप विजय कडोकर यांचं संघासाठी 2 धावा वाचवतोय. पुन्हा चेंडू तडकावत होता, चेंडू हवेत आहे आणि चेंडू परत येतो नो मॅच लँड मध्ये. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावी जात आहेत आणि यावर 2 धाव पूर्ण. आणि आता 19 चेंडूत 39 धावांची गरज मिरगे ग्रुपला हा सामना जिंकण्यासाठी. 19 चेंडू आणि 39 धावांची गरज. सुंदर फटका स्क्वेअरच्या दिशेनं, चेंडू होते सरळ सीमा पार 6 धावांसाठी आणि यात 6 धावीवर धावसंख्या वाढून होते ती 73. आणि आता मिरगे ग्रुपला जिंकण्यासाठी 18 चेंडू तर 33 धावांची गरज. अत्यंत रोमांचक असा चाललेला सामना LK स्पोर्ट्स विरुद्ध मिरगे ग्रुप, दोन्ही संघासाठी हा महत्त्वाचा सामना.
आणि वैयक्तिक पहिलं व संघाचा 8वं षटक घेऊन येतोय तो विजय कडोकर आणि हे षटक असेल पॉवर प्लेचं षटक. या षटकात फक्त 3च क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर राहू शकतात. आणि त्याचा सामना करतोय गजानन. एक सुंदर फटकेबाजी करतोय तो गजानन आणि त्याला चांगली साथ देतोय तो सुनील तुरुंबेकर. एक षटकार लगावतोय तो सुनील नॉन स्ट्रायकर एंडला. आणि पहिल्या चेंडूवर एक धाव काढून देते तो गजानन. आणि आता मिरगे ग्रुपला क्वार्टर फायनलला येण्यासाठी 8 चेंडू तर 32 धावांची गरज आहे. एलकेस मिरगे ग्रुपला जर क्वार्टर फायनलला यायचं असेल तर 8 चेंडू चेंडू तडकवत होता पण बॅटमध्ये काही येत नाही. चेंडू जातो निर्धाव. आणि आता 7 चेंडूत चेंडू तडकवत होता पण फसतोय. चेंडू बॅट मध्ये येत नाही. आणि आता मिरगे ग्रुपला क्वार्टर फायनल येण्यासाठी 6 चेंडूत 32 धावांची गरज. चांगला फटका पण जेल सुटतोय रमेटेरे यांच्याकडून. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. शॉर्टपिच मध्ये चेंडू मारते तो सरळ मिळवण्याच्या दिशेनं क्षेत्ररक्षक अनिकेत बुसडे. यावर एक धाव पूर्ण. षटकातील शेवटचा चेंडू सामना करते सुनील. ऑप्टमच्या खूपच बाहेर आणि पंचांचा वाईटचा इशारा. चेंडू धडकवलाय सरळ स्क्वेअर लेगच्या दिशेनं सीमा पार 6 धावांसाठी. आणि षटक संपते. 9 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती 83 या धावसंख्येवर. बारा बॉलला 23 धावांची गरज. थोडासा आकुल टप्प्याचा चेंडू जाते सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. आणि जिंकण्यासाठी 11 चेंडू आणि 23 धावांची गरज. चांगला फटका पॉइंटच्या मधून मारतोय 1 धावेसाठी.
आणि मिरगे ग्रुपला हा सामना जिंकण्यासाठी 10 चेंडू तर 22 धावांची गरज. शॉर्टपिच मध्ये चेंडू चेंडू धडकवला आहे पण चेंडू हवेत आहे आणि सुंदर झेल म्हणावे लागेल विजय कडूकर याचा. आणि सुनील तरंबेकर हा झेलबाद परततोय आणि त्यांची जागा घेण्यासाठी जातोय संघाचा स्पॉन्सर संघ मालक प्रवीण मिरगे. सामना जिंकण्यासाठी अजूनही 9 चेंडूत 22 धावांची गरज. अकुल टप्प्याचा चेंडू चेंडू धडकवलाय कवच मधून तितकं चांगलं क्षेत्ररक्षण कपिल दाते यांचं. यावर एक धाव पूर्ण आणि आता स्ट्राईकला असलेला फलंदाज प्रवीण मिरगे मिरगे ग्रुपचा संघ मालक. षटपीचा चेंडू स्क्वेअर तडकवायचा होता पण बॅटमध्ये काही येत नाही आणि जिंकण्यासाठी 7 चेंडूत 21 धावांची गरज. षटपीचा चेंडू चेंडू हवेत आहे आणि चेंडू देतो सरळ. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल शिवकुमार नंदरगे यांचं बाउंड्री लाईन वरती आणि संघासाठी 5 धावा वाचवतोय आणि षटक संपतंय. 9 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती 86. जिंकण्यासाठी अजूनही 6 चेंडूत 20 धावांची गरज. आणि वैयक्तिक दुसरं व संघाचं धाव षटक घेऊन येतो तो विजय कडोलकर. षटपीच चेंडू चेंडू तडकवलाय चेंडू जातो तो सरळ सीमा पार 6 धावांसाठी सुंदर फटकेबाजी म्हणावी लागेल प्रवीण मिरगे यांच्या बॅट मधून निघालेला पहिला षटकार. आणि जिंकण्यासाठी 5 चेंडूत 14 धावांची गरज. पुन्हा तडकवलाय चेंडू हवेत आहे आणि सलग 2 चेंडू 2 षटकार लागवतोय संघाचा संघ मालक प्रवीण मिरगे. हे थोडं आधी आले असतं तर थोडासा फायदा संघाला झाला असता. आणि आता जिंकण्यासाठी 4 चेंडूत 8 धावांची गरज. 6 अतिशय रोमांचक झालेला सामना आणि पुढच्या चेंडूवर जर षटकार लगावला तर हावळ ग्रुप ऑफ टेक्सटाईल यांच्याकडून रोख 777 रुपयाचं पारितोषिक. बघूया पुढच्या चेंडूवर काय होतंय. आणि जिंकण्यासाठी 4 चेंडूत 8 धावांची गरज. चांगली फलंदाजी करतोय तो प्रवीण मिरगे. आणि तडकावला स्कोल्याच्या दिशेनं यावर एक बाउन्स जातोय तो सीमा पार 4 धावांसाठी. आणि जिंकण्यासाठी आता 3 चेंडूत 4 धावांची गरज. षटपीचा चेंडू चेंडू जातो तो सीमा पार 6 धावांसाठी आणि हा सामना मिरगे ग्रुप हा विजय होतोय. चेंडू बघायचा बाहेरचा.
आणि आता